नाही, मला असं वाटतं की करुणाताई मुंडे आणि ते मुंडे कुटुंब हा त्यांचा घरगुती विषय. त्यांनी काय बोलावं काय नाही, त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांच्याकडे काय माहिती असेल, त्यांना वाटलं त्यांनी बोलावं, नाही वाटलं नाही बोलावं, त्याच्यावर आम्ही बोलणं हे मला वाटतं त्यांच्या कौटुंबिक वादात उडी घेणं हे चुकीचं आहे. नमिता मुंडे यांच्या निवडीला आव्हान आणि निवडणूक याचिकेत खडकताची नोटीस आहे. आपल्या गटाचे पुतळ्यासाठी यांनी खडकताची याचिका दाखल केली. हो, याचिका निवडणुकीवर बरेच आक्षेप पृथ्वीराज साठे यांचे आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी इलेक्शन पिटिशनचा जो 45 दिवसाचा कालावधी असतो त्याच्या आत त्यांनी ते पिटिशन दाखल केलं आणि माझी माहिती की त्याच्या संदर्भात 2 सुनावण्या होऊन माननीय कोर्टानं त्या ठिकाणी नोटीस इश्यू केल्यात आणि आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणानं माननीय न्यायालय सर्व बाबीचा सकारात्मक विचार करून निवडणूक आयोग ज्या गोष्टी आमच्यापासून लपवतोय, उमेदवार म्हणून ज्या आम्ही मागणी केल्यात त्या CCTV फुटेज असतील, अजून काही गोष्टी असतील त्या देण्यासाठी सातत्यानं टाळाटाळ हे निवडणूक आयोग करतंय. त्याच्यामुळं दाल में कुछ काला नाही तो पुरी दाल ही काली आहे अशी शंका घ्यायला वाव आहे आणि मला वाटतं या निवडणूक पिटिशनच्या माध्यमातून योग्य निर्णय हा माननीय न्यायालय हे घेईल. मला वाटतं ह्या सगळ्या प्रकरणात धनंजय देशमुखांच्या प्रकरणात SITने आणि CIDनं काय तपास केला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मला त्या ठिकाणी वाटतं यायला पाहिजे. कशा पद्धतीनं तपास केला, काय त्यांना आढळलं, विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये काय आढळलं आणि इतक्या दिवस विष्णू चाटेचा मोबाईल त्यांना का सापडला नाही आणि सापडला तर आता नेमकं त्या मोबाईलमध्ये काय आहे आणि आत्तापर्यंत तपास कशा पद्धतीने केला. कारण संतोष देशमुखाचं प्रकरणामुळं बीड जिल्ह्याची प्रतिमा ही संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वेगळी झालेली आहे. बीडकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आहे. त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये पोलीस प्रशासन जे तपास अधिकारी आहेत SIT आणि CIDचे ह्यांनी सविस्तरपणे या तपास कशा पद्धतीने झाला ही घटनाक्रम मला वाटतं आता सांगितला पाहिजे. कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जर कागदावर घेतल्या असतील आणि त्या जर रेकॉर्डला आल्या असतील तर त्या सांगायला काही तपासाचा गोपनीयतेचा भंग होण्याचं काही कारण नाही. आता तुमच्याकडे कृष्णा आंधळे सोडून बाकी सगळे आरोपी तुमच्या कस्टडीत आहेत आणि सगळे आरोपी जर कस्टडीत तुमच्या असतील आणि जो तपास झाला आहे आता सैफ अली खानच्या प्रकरणात प्रेस घेऊन पोलीस सांगतात, मग संतोष देशमुखांच्या प्रकरणात एवढी गोपनीयता का पाळली जाते? त्याच्या कुटुंबियाला देखील माहिती मिळत नाही, ती माहिती मिळवण्यासाठी आंदोलन केलं जातं. त्याच्यामुळं महाराष्ट्रभर या सगळ्या प्रकरणात लोकांच्या मनामध्ये जो संशय आहे तो संशय दूर करण्यासाठी ह्या सगळ्या प्रकरणाची एकदा सविस्तर प्रेस घेऊन माहिती ही त्या ठिकाणी महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. ही काय नवीन गोष्ट नाही. परळीत व्यापाऱ्यांना दम देणं हे नित्याचंच झालेलं आहे. तुम्ही जर माहिती घेतली तर अनेक व्यापारी हे परळी सोडून त्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामुळं आता नवीन SP साहेबाकडून आमच्या अपेक्षा आहेत की ज्या व्यापाऱ्यांना दम दिला जातो एक व्यापाऱ्याची बैठक त्या ठिकाणी स्वतः SP साहेबांनी घेतली पाहिजे आणि व्यापाऱ्याला दिलासा दिला पाहिजे की आम्ही तुमच्या त्या ठिकाणी सोबत आहेत आणि व्यापाऱ्याला कोणत्याही गुन्हेगाराला भिण्याची आवश्यकता नाही. हा विश्वास परळीच्या व्यापाऱ्यांना जर दिला नाही तर परळीची व्यापारपेठ त्या ठिकाणी त्या व्यापारपेठेमध्ये काही शिल्लक राहणार नाही. त्याचा स्मशान घाटात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. कुठं इथं पण आला नसता, EVM नसतं तर महाराष्ट्रात पण आला नसता. EVMची कृपा आहे महाराष्ट्रात. भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं, नाही तर लोकसभेला जे झालं तेच विधानसभेला झालं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.